केमिकल्समध्ये काय काय याच्यामध्ये EDTA, झिंक सल्फेट, हार्ड वॉटर सॅम्पल, बॉइल्ड वॉटर, बफर. आता इथं जर तुम्ही बघितलं रेग्युलर एक्सपेरिमेंटला टॅप वॉटर वापरलेलं होतं आणि बॉइल्ड वॉटर सॅम्पल तिकडे ठेवलेलं होतं. आता तुम्हाला सॅम्पल इथं दिलेले आहेत. हार्ड वॉटर सॅम्पल असेल, बॉइल्ड वॉटर इथलंच घ्यायचं. आता इथं काय म्हटलं, हार्ड वॉटर सॅम्पल 1 म्हटले तर ते इथलंच घ्यायचं. आता दुसरीकडे अजून इथं 8 सेट आहेत ह्या मोठ्या टेबलला, त्या ठिकाणी 8 आहेत आणि तिकडे 8 आहेत. म्हणजे हा एक्सपेरिमेंट 3 वेळा रिपीट झालेला आहे. तर आता तुम्हाला हार्ड वॉटर सॅम्पल इथं 1 असेल, इथं जो येईल त्याला, तसं तिकडं 2 किंवा 3 काय असेल तिथं दिलेलं ना, तर ते तुम्हाला यूज करायचं आहे आणि बॉइल्ड वॉटर इथलंच यूज करायचं आहे. ठीक आहे. आता हे एक्सपेरिमेंट करताना काय काय तुम्ही करणार आहे, यू हॅव टू फिल EDTA सोल्युशन इन ब्युरेट. ब्युरेटमध्ये काय करायचं, EDTA सोल्युशन फिल करायचं. ह्याच्यामध्ये काय घेणार आहे, ह्याच्यामध्ये 3 स्टेप्स आहेत. फर्स्ट झिंक सल्फेट यूज करायचं आहे टू स्टँडर्डाइज दी EDTA. सेकंड टोटल हार्डनेस, हार्ड वॉटर सॅम्पल टोटल हार्डनेससाठी आणि बॉइल्ड वॉटर परमनंट हार्डनेससाठी. म्हणजे 3 स्टेप्समध्ये हा एक्सपेरिमेंट आहे. फर्स्ट स्टेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, लिटरली लिहिताना प्रोसिजर लिहायचं. पार्ट ए स्टँडर्डायझेशन ऑफ झिंक सल्फेट. ठीक आहे. तर मग त्याच्यामध्ये वॉश ब्युरेट अँड फ्लास्क विथ दी वॉटर ॲट द डेन्सिटी डिस्टिल वॉटर. फिल ब्युरेट विथ EDTA सोल्युशन. देन पिपेट आउट 10 ml ऑफ दी झिंक सल्फेट सोल्युशन. झिंक सल्फेट सोल्युशन 10 ml इथं काय करायचं, पिपेट आउट करायचं आहे. इंडिकेटर कुठला याच्यामध्ये अजून काय ॲड करायचं, EBT इंडिकेटर, इलेक्ट्रॉन ब्लॅक टी इंडिकेटर ॲड करायचं. आणि काय करायचं, ऍसिडिक बफर आहे का ते pH 10 वाला कसला बफर आहे, बेसिक बफर आहे. ॲड 4-5 ml ऑफ दी बेसिक बफर हॅव्हिंग pH 10. ओके, याच्यामध्ये ॲड करायचं. अँड 2-3 ड्रॉप्स ऑफ EBT इंडिकेटर तिकडेच ठेवलेले. आणि हे बफर घेण्यासाठी तुम्हाला सिलेंडर आहे. ठीक आहे. आता हे जे बफर असतं ते रेग्युलर एक्सपेरिमेंटला तिकडे ठेवलेलं असतं. आता हे बफर इथंच आहे, सो इथूनच ते घ्यायचं. सगळे टेबल आहे तुमच्या इंडिकेटर सोडून. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही झिंक सल्फेट घेतलं, त्याच्यानंतर बफर घेतलं 5 ml आणि 2-3 ड्रॉप्स ऑफ EBT इंडिकेटर घेतलं. तर ह्याचा कलर तुम्हाला वाईन रेड मिळतो सुरुवातीला. ओके, सो दिस सोल्युशन टर्न्स वाईन रेड ऑन ॲडिशन ऑफ द इंडिकेटर. ते टायट्रेट दिस वाईन रेड कलर विथ युअर कलर सोल्युशन विथ दी EDTA. ओके, ड्रॉप वाईज टील कलर चेंजेस फ्रॉम वाईन रेड टू स्काय ब्लू कलर. ओके, नोट दॅट रिडिंग ॲज दी काय असेल इन तुमचं ते फायनल रिडिंग ह्याचं स्टँडर्डायझेशनचं पहिलं रिडिंग. ठीक आहे. इनिशियल 0 असेल, नंतरचं काही 10-11 वगैरे काहीतरी समजा 11 आलं तर ते तुम्ही नोट डाऊन करायचं. त्याच्यानंतर सेम प्रोसेस रिपीट करायची. ह्याला ड्रममध्ये टाकायचं, परत झिंक सल्फेट 10 ml पिपेट आउट करायचं, परत बफर टाकायचं 5 ml आणि 2-3 ड्रॉप टाकायचे घ्यायचे EBTचे घ्यायचे. परत मग तुमचा हा कलर वाईन रेड होईल. परत सेम आता समजा 11 असेल तर ह्या एक्सपेरिमेंटला परत लगेच ब्युरेट भरायची गरज नाही. मग 11 ml वगैरे जिथून आले तिथून ॲडिशन करा. 22 वगैरेपर्यंत समजा तुम्ही आला, तिथं तुमचा कलर चेंज मिळाला, ते रेटिंग घ्यायचं 11 to 22. मग तुमचा डिफरन्स 22 - 11 येईल. तो डिफरन्स तुम्हाला लिहायचा आहे. ठीक आहे. हे झालं. परत तिसऱ्यांदा पण सेम झिंक सल्फेट घ्यायचं आणि 22 to 32 याच्यामध्ये ॲड करून तुमचा कलर चेंज होईल. असे रिडिंग तुमचे जे काय असतील ते मिळतील. 3 रिडिंग कसे झाले, स्टँडर्डायझेशन ऑफ दी EDTA सोल्युशन. नंतर तुम्हाला परत हे वॉश करून घ्यायचे. आता पार्ट बी. ओके, टोटल हार्डनेस ऑफ दी वॉटर सॅम्पल. ओके, अगेन यू हॅव टू फिल ब्युरेट विथ EDTA सोल्युशन. आता तुम्ही याला ब्युरेट वापरली 25, 30, 40 ml काय झालं, परत 0 पर्यंत करून घ्या दुसऱ्या स्टेपला टोटल हार्डनेससाठी. अँड देन पिपेट आउट 10 ml ऑफ दी हार्ड वॉटर सॅम्पल बाय पिपेट. Okay, add 5 ml of buffer solution to it, and then 2-3 drops of EBT indicator. It will turn wine red. Then titrate with the solution of the EDTA. EDTA solution मध्ये सोबत त्याला टायट्रेट करा. टील कलर चेंजेस टू स्काय ब्लू. हे झालं तुमचं. या पद्धतीने टोटल हार्डनेससाठी रिपीट सेम प्रोसेस 2 times. अँड देन पार्ट सी बॉइल्ड वॉटर. ओके, अगेन फिल ब्युरेट विथ दी EDTA solution up to 0. Then wash this flask and then take pipette out 10 ml of the boiled water sample. Add 5 ml of buffer solution in it and add 2-3 drops of EBT indicator. Again color changes to white and titrate now this mixture with the EDTA solution. Teal color changes to blue color. Okay, so तुमचं ते रिडिंग असेल ते नोट डाऊन करा तिथं. अशा पद्धतीने हे परत 2 वेळा रिपीट करा. ठीक आहे. हे झालं तुमचं जे रिडिंग असेल ते परमनंट हार्डनेससाठी. आणि त्याच्यानंतर कॅल्क्युलेशनमध्ये काय तुम्हाला ते कॅल्क्युलेशन्स जे आहेत त्या ठिकाणी तुम्ही ते प्रिपेअर करा. तुम्हाला लिहिताना काय काय लिहायचं आहे सर्वच एक्सपेरिमेंटच्या बाबतीमध्ये
ॲपरेटस, केमिकल साधारणतः आणि ॲपरेटस समोरच आहे तुमच्या, त्या पद्धतीनेच ते लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोसेसमध्ये ह्या सर्व मी आता सांगितलेल्या पद्धतीने आलं पाहिजे. ब्युरेटमध्ये काय भरणार आहे, फ्लास्कमध्ये काय घेणार आहे, अगदी तुमचं EDTA आहे, इथं वेगवेगळे सोल्युशन पार्ट आहे, पार्ट बी, पार्ट सी मध्ये बफर ॲड करायचे आणि इंडिकेटर ॲड करायचा आहे. कलर चेंज, इनिशियल कुठला आहे, फायनल कुठला आहे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आल्या पाहिजे. ओव्हरऑल ह्या एक्सपेरिमेंटमध्ये तुम्ही 3 स्टेप करताय आणि प्रत्येक स्टेपला हे वेगवेगळं फ्लास्कमध्ये सोल्युशन घेताय. EDTA हे फिक्स आहे ब्युरेटमध्ये आणि 3 वेळा ब्युरेट भरायची. त्याच्यामध्ये किती भरावी लागते ब्युरेट तुम्हाला? साधारणतः 3 वेळा भरावी लागते. 3 वेळा परत फिल करावी लागते ब्युरेट. ठीक आहे. सो हा तुमचा EDTचा एक्सपेरिमेंट आहे. काही याच्यामध्ये शंका वाटते का? सिम्पल एक्सपेरिमेंट आहे. चला आता